सोसायटीमध्ये जर समजा 100 लोक राहत आहेत, एका अपार्टमेंटमध्ये 100 फ्लॅट्स आहे, फ्लॅट ओनर 100 आहे, किती लोकांचं परमिशन लागते सोसायटी रिडेव्हलपमेंट अप्रुव्हलसाठी? पहिला प्रश्न आहे की सोसायटीने रिडेव्हलपमेंटला जायला पाहिजे की नाही, हा एक महत्त्वाचा डिसिजन असतो, पहिला टप्पा. बरोबर. या टप्प्याचा डिसिजन घेण्यासाठी, याचा निर्णय घेण्यासाठी सोसायटीचे 51% 51% सहमती पाहिजे की सोसायटीने रिडेव्हलपमेंट या प्रक्रियेला चालू करायचं की नाही. ओके. त्यासाठी कारणं जर सोसायटीच्या मेजॉरिटी मेंबर्सला कळली, सभासदांना पटली आणि त्याच्यावरती 51% लिखित संमती आली तर सोसायटी याला रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेला चालू करते. ओके. आता प्रक्रिया चालू करणं पहिला टप्पा. हो. त्याच्यानंतर त्याला घेऊन जे करार होतात, रिडेव्हलपमेंट ॲग्रीमेंट म्हणतो आपण, बरोबर, पुनर्विकासन करार म्हणतो. हो. त्या करारामध्ये ज्या टर्म्स अँड कंडिशन, ज्या अटी शर्ती असतात, त्या अटी शर्ती संमती आणि मान्य करण्यासाठी एक वेगळे पर्सेंटेज किंवा एक वेगळं टक्केवारी लागते संमतीची, ती आहे 75. म्हणजे प्रॉपरली जर करायचं असेल रिडेव्हलपमेंट तर ते 75%. जर रिडेव्हलपमेंटची प्रक्रिया चालू करायला 51%, त्याच्यानंतर आपण डेव्हलपर बघितला, डेव्हलपरने ऑफर दिली, ते डेव्हलपरची ऑफर ॲग्रीमेंटमध्ये लिहून आली आणि त्या ॲग्रीमेंटला जर आपल्याला अप्रूव्ह करायचं असेल तर त्या ॲग्रीमेंटमधल्या टर्म्स कंडिशनला अप्रूव्ह करण्यासाठी आपल्याला 75% संमती लागते. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.